मॅनेजमेंट कमिटी 4 ओव्हरचा सामना की 3 ओव्हरचा? 3 ओव्हर कारण आपल्याला रेग्युलरली फॉर्मॅट आजच्या दिवसामध्ये कंप्लीट करायचंच आहे. सन्मान्य भागेजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. लेजंड क्रिकेट प्रेमी त्यांचं सहर्ष आपण या ठिकाणी स्वागत करूया. वेलकम. त्यांच्या माध्यमातून 70-70 चे जे बॉल आहेत ते त्यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर झालेले आहेत. एक दानशूर दाते भागेजी पाटील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. खरं तर भरपूर वर्षानंतर माझ्या नावाचा कोणतरी पर्सन मी बघतोय, कारण भागेश हे नाव खूप कमी आहेत. आपण भावेश बघितले, भूषण बघितले, अनेक सारी नावं खरं तर रिपीट असतात, परंतु भागेश हा नाव आम्हाला कधीच तरी पाहायला मिळतो. सो वेलकम, तुमचंही सहर्ष स्वागत. जय जोटिंग देवरुंग 40+ आणि त्यांच्या विरोधात लोणार 40+ हा सामना एक्झिबिशन मॅच तुम्हाला आता सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. क्रिकेटचे अस्त्र शस्त्र अर्थातच बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल झाली आहे. दुसऱ्या बाजूला 3 ओव्हरमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक कोणाच्या हातामध्ये देतील ते आपल्याला या ठिकाणी जरूर समजेल. दोन्ही टीमचा 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्समध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. स्ट्रायकिंग इन वरती असेल शरद गोडे आणि दुसऱ्या बाजूला बालाराम मेहर. ही सलामीची जोडी आजवरच्या या क्रीडांगणाच्या इतिहासामध्ये हे दोन्ही चेहरे असे आहेत ना, ज्या दोन्ही चेहऱ्यांनी खरं तर व्यासपीठावरती मान्यवर म्हणून शोभा वाढवली आहे, परंतु आज त्यांना मैदानाच्या आतमध्ये खेळण्याची ही संधी. खरं तर प्रत्येक दिवसाचा आनंद ना तुम्ही मनोमोरात घ्या, कारण रात्री उमललेल्या फुलांनाही माहीत नसतं की सकाळी स्मशानात पडायचं आहे की मंदिरात. त्याच्यामुळे जो दिवस आपल्या वाटेला आलाय तो हसत खेळत मित्रांनो जगा, कारण लाफिंग इज अ गुड मेडिसिन ऑफ हेल्थ. हसणे हे शरीरासाठी एक संजीवनीचंच काम करत असतं. त्याच्यामुळे हसत राहा, आनंदित राहा, आनंद घ्या, आनंद देण्याचाही प्रयत्न करा. त्याच्यामुळे आज आनंद क्रिकेटचा मनोमुराद घेण्यासाठी जे खेळाडू क्रिकेटपासून भरपूर वर्ष दूर राहिले, आज त्यांच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हणजे सरपंच उपसरपंच चषकामध्ये आज ही 40+ची एक्झिबिशन मॅच आपण बघत आहोत. जय जोटिंग देवरुंग 40+ आणि त्यांच्या विरोधात लोणार 40+. 3 ओव्हरची मॅच. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा, कारण रेग्युलर फॉर्मॅटचा आजचा जो शेड्यूल आहे तो आपल्याला कम्प्लीटही करायचा. त्याच्यामुळे एक्झिबिशन मॅच लवकरात लवकर सुरू करायची. दिलीप आलात ओव्हर नंबर फर्स्टमध्ये. सध्या तरी फिल्डिंग पोझिशन ते पाहतात कोणत्या जागेवरती फिल्डर ठेवला गेलाय. लोणार टीमचा स्ट्रायकर बॉलर जरूर या मॅचमध्ये पॉवर प्ले नसणार आहे, तरी अनुमानाने फिल्डिंग पोझिशन या ठिकाणी बघितली जाते. अगदी वॉर्मअप ते करता डीपच्या फिल्डरकडे त्याने बॉल फेकला, म्हणजे जवळचा वॉर्मअप नाहीये. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की हा फास्टर बॉलर कदाचित असू शकतो. सामन्याला करूया सुरुवात. शरद गोडे बालाराम मेहर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी अगदी आपली पावलं मोजून दिलीप या ठिकाणी झालं सज्ज. विश ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल. दिलीप तयार. दिलीपचा हा बॉल ऑन साइडला ट्रान्स चांगला आहे, फुटवर्क ही चांगला होता, थोडासा फ्रंट फुट चेक केला गेला. बॉलला बघितलं गेलं, दुसरीचा अटेम्प्ट या ठिकाणी केला गेला. दिलीपकडे बॉल आलाय, फेकला गेला स्ट्रायकिंग इन वरती, दरम्यान पोचला गेलाय शरद गोडे. एक काल असा होता ना, या खेळाडूने काल गाजवलेला आहे. देवरुंग बापगाव देवरुंगपाडा प्रीमियर लीग जेव्हा होते तेव्हा ॲज अ आयकॉन म्हणून तुम्ही दिलीप गोडेला बघितलाय. त्याचे चांगले मोठे स्ट्रोक आम्ही बघितल्या सुद्धा त्या प्रीमियर लीगमध्ये. आज त्याला एक्झिबिशन मॅच खेळण्यासाठी स्ट्रायकरला पाठवला गेलाय आणि पहिल्याच बॉलवरती त्याने त्याच्या बॅटमधून 2 धावा दाखवल्यात. 3 ओव्हरची मॅच, 18 बॉलची मॅच. पहिलाच षटक आपल्याला पाहायला मिळतं दिलीपचं. त्याच्या विरोधात आल्या धावा 2. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर. तुम्ही खरं तर लांबून जर पाहाल ना तर तुम्हाला असं वाटेल की दिलीप गोडे दोन्ही साईडला खेळतात की काय, कारण मेक्यादा यांचा बॉडी लँग्वेज बघा आणि दिलीप यांचा शरद यांचा खरं तर बॉडी लँग्वेज बघा, दोघांचा सेम आहे. आम्हाला समजत नाही की अंपायर कोण आणि खेळाडू कोण. वाईट आलाय बॉल. टीमची धावसंख्या 3. ओव्हर द विकेट. लो फुल टॉस बॉल खेचला गेलाय, ऑन साइडला टप्पा पडलाय दोन्ही फिल्डरच्या गॅप मध्ये. बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. शरद घोडेचा क्लासिकल चौकार.
ते खेळत असतील ना तेव्हा एक आक्रमकता म्हणून त्यांची खास ओळख राहिली असावी. कारण त्याची जी पाहण्याची क्षमता पहा, बॉलला अगदी त्याने समोर बघितलं, थोडी स्वतःसाठी जागा बनवली आणि काऊ कॉर्नरच्या दरम्यान त्याचा चौकार नंबर पहिला आलाय दिलीपच्या विरोधात. टीमची धावसंख्या 7. पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगती पथावरती असताना थोडासा पुढे आला, अपिश खेळल्यात, इनफिल्डला क्लिअर केला गेलाय. डीपमध्ये फिल्डर जरूर आहेत त्या ठिकाणी, अडवण्याचा प्रयत्न, परंतु वेग होता पावलांचा तो थोडासा मंद होता, कमी होता. त्याचाच फायदा कव्हर्सला लागोपाठचा दुसरा शरदचा चौकार. सध्या असे स्ट्रोक ना तुम्ही भरपूर वेळा बघितलात. अनऑर्थोडॉक्स स्टाईलने फटके खेळणं ही रेग्युलर खेळाडूंची खरं तर ओळख राहिली आहे. आणि ही ओळख 40+ वय वर्ष 40 ओलांडून गेल्यानंतर सुद्धा क्रिकेटमध्ये एवढे छान फटके दिलीप गोडे खेळू शकतो. तर या 40+ माफ करा शरद गोडे तो खेळू शकतो. तर या अनुमानाने आपण जर पाहिलं तर 40+च्या खेळामध्ये तो अनेक साऱ्या गोलंदाजांची कत्तली करत असावा. कारण त्याचे 2 स्ट्रोक तुम्ही पहिले, एक थोडासा पायाखाली असणारा बॉल त्यांनी काऊ कॉर्नरला पाठवला गेला आणि दुसरा बॉल ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर निघत होता. दिलीपच्या विरोधातला शरदचा तुम्ही दुसरा चौकार बघितला, जिथे धावफलक वाढलं गेलं, धावफलक 11 वरती. टीमची धावसंख्या 11. पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती, ज्याच्यामध्ये 1 वाईट 2 चौकार 1 दुहेरी धाव आली आहे. ओव्हर द विकेटने समोर खेळतात, बॅक टू द बॉलर, परंतु डीपमध्ये लॉंगॉनला फिल्डर आहेत, अडवण्याचा प्रयत्न योगेश होते त्या ठिकाणी. अडवला गेल्या बॉलला फेकण्यात थोडासा काही होणार, परंतु त्याला कठीण प्रसंग सोसावा लागला, परंतु त्यामध्ये त्याने पारंगतता मिळवली गेली. अर्थातच तो बॉलकडे लवकर पोहोचला गेला, बॉलला फेकलं गेलं, ज्या बॉलवरती मिळाला धावा 2 आणि 2ने टीम आता 13 आकड्यावरती. पहिलं षटक आहे, त्या पहिल्या षटकामध्ये खरं तर खूप चांगल्या प्रकारे सुरुवाती केली आहे आणि चांगल्या प्रकारे परिचय सुद्धा दिलाय दिलीपने शरदला. कारण जो समोर ठेवला गेणारा जाणारा बॉल तो बाउंड्रीच्या बाहेर पाठवतोय. यावेळेला आता चांगला बॉल कडा आहे की नाही त्याचा प्रश्न विचारला गेला अंपायर्सला आणि अंपायरची सहमती आहे, सांगत असताना की बॅटचं कनेक्शन जरूर झालाय. बॉल अगदी विकेट किपरच्या हातामध्ये, पहिला फलंदाज इथनं बाद होत असताना शरद गोडे बाद. पहिला फलंदाज बाद झालाय. 5व्या बॉलवरती ही मोठी सफलता मिळत असताना दिलीप गोडेला मैदानाच्या बाहेर, माफ करा शरदला मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलं दिलीपनं. 5व्या बॉलवरती ही मिळणारी सफलता, पहिली धावसंख्या 13 तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. विलास गेलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, राईट टर्म बॅट्समन आहेत, त्याची उंची तुम्ही पहा, त्याची ताकद ही चांगली आहे, मोठे स्ट्रोक तोही खेळू शकतो, म्हणून क्रमांक 3 वरती त्याला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाठवला गेलाय. शेवटचा बॉल, दिलीप तयार. शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय, फिल्डर जागेवरतीच राहिले, त्यालाही माहिती की डीपमध्ये फिल्डर आहे, मिसफिल्ड झाले, परंतु कदाचित स्ट्राईक ठेवावी विलासला असं वाटलं बाळारामला, त्या अनुमानाने तोही थांबला गेला. अशा प्रकारे ओव्हर नंबर 1चा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 1 मध्ये शरद गमावला गेला जरूर, परंतु त्यांनी बनवल्या गेल्या धावा खूप सुंदर रीतीने 12. अशा प्रकारे 1 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 14, 1 गडी बाद. टीम जय जोटिंग देवरुंग 40+. सध्या तरी लाईव्ह चॅट टर्म्स या ठिकाणी ओपन आहे. जर आपण पाहिलं तर विकास पाटील जे सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेतात. खरं तर विकास पाटील म्हटलं गेलं तर देवरुंगचे मोठे खंबे समर्थक आहेत. देवरुंग टीमला नेहमी ते सपोर्ट करण्यासाठी येत असतात आणि आमच्यावरती त्यांचं खरं तर खूप प्रेम आहे. असे विकास पाटील सध्या तरी या मॅचचा आनंद घेतात. त्यांनी लाईव्हमध्ये कमेंट या ठिकाणी केली आहे की व्हेरी नाईस व्हॉइस भागेश. सो थँक्यू, त्यांचंही करूया मनापासून आभार आपण व्यक्त.
रिव्हर्सच्या माध्यमातून अटेम्प्ट केला हा फटका. विकास पाटील यांची कमेंट बघितली, परंतु हा विलासचा स्ट्रोक तुम्ही पाहिला गेला जो डिपिश कव्हर पॉइंटला बॉर्डरलाईनच्या बाहेर गेलाय. चौकार. रिव्हर्स अटेम्प्ट केला विलासनं. क्रमांक 3 वरती विलास आलाय. शरद बाद झाल्यानंतर त्याची वर्णी क्रमांक 3 वरती लागली. त्याच्या बॅटमधला पहिला चौकार तुम्ही पाहिला आणि पहिल्या चौकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या आता 18 वरती पोहोचत असताना बॅटिंग करत असताना जय जोटिंग 40+ देवरुंग. सेकंड बॉल ऑन साइडला दिशा देण्याचं काम. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय ऑन रायच्या माध्यमातून. इथनं मिसफील्ड झाली. सेकंडचा कॉल गेलाय. आरोडी होती एका फिल्डरची की मिसफील्ड झाल्यानंतर दुहेरीचा अटेम्प्ट जरूर करतील आणि तेच केलं गेलं. दुहेरी धावसंख्या या ठिकाणी कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात या धावा. 2 आणि 2 धावेने टीमची धावसंख्या 20. मामांना विनंती करूयात की मामा एका प्लेटमध्ये ती बोरं तुम्ही जरूर ठेवा, कारण प्लेटमध्ये बोरं दिसल्यानंतर कोणी तुमची बोरं घेऊ शकतो, कारण कॅरी बॅगमध्ये तुमच्या आहेत. सो काहीशा प्रेक्षकांना ती दिसतही नसावी. बॉल ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून मिसफील्ड झाली आहे या ठिकाणी. सेकंड मिसफील्ड घडत असताना त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजे सची. त्याच्या टी शर्ट वरती जरूर नाव आहे. त्यांनी मिसफील्ड केली. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो हा चौकार. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना सचिनकडनं झालेली ते मिस्टेक चौकार त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला. यावेळेला फुटवर्कचा वापर होता, परंतु बॉल बॅटची खडात जरूर होती, परंतु आधी बॉल जमिनीला स्पर्श झाला, त्याच्यानंतर हातामध्ये आलाय. अन्यथा जर पाहिले गेली असते तर मोठा धोका उद्भवला असता. विलास बाद झाले असते, परंतु आधी बॉल जमिनीवरती आदळला, त्याच्यानंतर हातामध्ये आला. बचावलं गेलं त्या ठिकाणी विलास. इथनं पप्पूचा कमबॅक या ठिकाणी समोर होत असताना विलासच्या. पप्पूचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट होऊ दिलं नाही विकेट किपरने स्वतःला. चांगल्या बॉलची पिचिंग या ठिकाणी केली आणि 2 चौकारानंतर अगदी पाहिलं गेलं तर कमबॅक या ठिकाणी करत असताना गोलंदाज पप्पू. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये 35 पर्यंत पोहोचला संघ जय जोटिंग देवरुंग. तर कदाचित लोणाट संघाला थोडंसं तो शमू शकतो, परंतु सध्या तरी त्या धावसंख्येपर्यंत पोहोचू द्यायचं नाहीये हाच सांगणारा षटक तो म्हणजेच पप्पूचा सध्या तरी तुम्ही बघताय. शेवटचा बॉल होता. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल मागे चाललाय. विकेट किपर बीट झाले. लॉंग स्टॉप एक असं क्षेत्र असतं ज्या क्षेत्रामध्ये कधीच आउटफील्ड खराब नसते आणि बाईचा हा येईल चौकार आणि या चौकाराने ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. ओव्हर नंबर 2 मध्ये जर पाहिलं गेलं तर 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. अशा प्रकारे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 28. जय जोटिंग 40+ देवरुंग. संपेल कदाचित खेळी ती म्हणजेच फलंदाज बाळारामची. बॉल अगदी फिल्डरच्या हातामध्ये. पहिली सफलता मिळत असताना जीवनला
घोषित केला नो बॉल. फ्री हिटचा बॉल. फ्री हिट बॉल होता. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर मिस केली. लाईन पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. जय हिंद देवरुंग 40+ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये करतोय बॅटिंग. पहिला नो बॉल, त्याच्यावरती आलेली सिंगल स्ट्राईक रोटेट झाली होती. आताचा डॉट बॉल. येणारे 5 बॉल निर्धारित ठरवतील की या मॅच मध्ये किती धावसंख्येचं टार्गेट. ऑफस्टमवरती बॉल ऑन साईडला ताकदीचा वापर केलाय. समोर फिल्डर आहेत, अडवण्याचा प्रयत्न. गुड फिल्डिंग. काय फिल्डिंग केली आहे. स्वतःची पूर्ण बॉडी होती ती समोर झोकली गेली बॉलला अडवण्यासाठी. अखेरकार तो बॉल अडवला गेला. त्या ठिकाणी पप्पू आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर फिल्डिंग. काय फिल्डिंग होती. डीप मध्ये ते खरं तर फिल्डिंग करत होते. बॉलला समोर बघितलं. त्यांनाही माहिती आहे की टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी उचळीने बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे त्यांनी बॉडीला अगदी समोर ठेवलं गेलं आणि त्या बॉलला अडवत असताना आपल्या टीमसाठी सेव्ह केल्या धावा 2. या बॉलवरती मिळतात धावा 2. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32. अजूनही 4 बॉलचा खेळ या ओव्हरमधला शिल्लक आहे. ओव्हर द विकेटने समोर मारायचा होता परंतु ऑन साईडला चालला बॉल. डीप मध्ये पुन्हा एकदा फिल्डर आले. काऊ कॉर्नर वरून एक सिंगल झाली कंप्लीट. सेकंडचा कॉल विलासने दिले गेलेली कॉलिंग ती कुठेतरी मागणी ठरली. आता परतावा लागेल. बालारामला मैदानाच्या बाहेर लागणारा झटका दुसरा. दोन धावा इथनं जॉईन करत असताना 5 चेंडू आतापर्यंत समाप्त झाला. टीमची धावसंख्या 35 म्हणजे येणारा शेवटचा बॉल असेल त्याच्यामध्ये ठरेल की या मॅच मध्ये टार्गेट किती धावसंख्येचं राहील. 3 ओव्हरची मॅच आणि शेवटचा बॉल या इनिंग मधला. जीवनने आतापर्यंत एकही मोठा फटका खेळू दिला नाही पहिल्या चुकीनंतर. ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल. बॉल मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत. फिल्डर दूरवरती राहिले. एक सिंगल तर झाले कंप्लीट. सेकंड सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होईल. आतापर्यंत बॉल खरं तर अडलेलाच नाहीये. आता कुठे उचलून फेकलाय. त्या बॉलवरती मिळालेल्या धावा 3 ने वाढ होईल धावपलकावरती म्हणजे धावा बनतील 38 आणि या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 39 धावसंख्येचं या मॅच मध्ये टार्गेट राहील. ते म्हणजे जय हिंद देवरुंगच्या अगेन्स्ट खेळत असताना लोणार 40+ माध्यमातून. टॉस आपण करूयात. सन्माननीय भागेश पाटील यांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते या नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करूयात. कॉम्बॉक्स मध्ये भागेश म्हात्रे आणि मान्यवर आमचे भागेश पाटील साहेबांना विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते हा टॉस आपण संपन्न करूयात. जय सावरीदेव किरवली आणि त्यांच्या विरोधात जान स्पोर्ट्स सीताडे दोन्ही टीमच्या कॅप्टनला खरं तर शुभेच्छा देतात.
आमचे मान्यवर. नाण्याच्या दोन बाजू आधी पडताना करून घेतलेल्या आहेत. जर जानस्पोर्ट्स दाडीचे कॅप्टन टॉस करते कॉल करतील, माफ करा. सरपंच उपसरपंच चषक अशी कॉलिंग होती दैवत वेलेकरची आणि कॉल त्यांच्या बाजूनेच लागलाय. मी साहेबांना विनंती करतो की मंचाची शोभा तुम्ही वाढवायची. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा देऊन या ठिकाणी साहेब आपल्या मंचावरती विराजमान व्हा अशी आपण विनंती करूयात. टॉस जिंकलाय, डिसिजन काय या मॅचमध्ये? आम्ही फिल्डिंग घेऊ. 4 ओव्हरची मॅच. या खेळपट्टीवरती धावा बनतायत सुद्धा, धावा रोखल्या सुद्धा जात आहेत. कारण नुकताच या एक्झिबिशन मॅचच्या इनिंगच्या अगोदरचा सामना बघितला तर फक्त 18 धावा बनवून दिला सावड स्पोर्ट्सला. या खेळपट्टीवरती खेळताना तुझा स्पेशली अनुभव काय, की बॉलरला जास्त बेनिफिट मिळतो की बॅट्समनला? जो चांगला खेळ खेळेल त्याला बेनिफिट मिळेल. आणि विकेट आहे ना, विकेटला काही बॉल उडतात, काय उडत नाही. जो खेळपट्टीला हा कलर आहे, या कलरचा बॉलिंग या बॅटिंग करताना किती इम्पॅक्ट पडतो? बॅटिंग करताना इम्पॅक्ट पडतो, डायरेक्टली डोल्यावरती शो करतो कलर. नाही म्हणजे कसं, या 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये आपण हा कलर खेळपट्टीला यूज केलाय, जेणेकरून ही स्पर्धा आणि या क्रीडांगणावरती दुसरी जी स्पर्धा असेल मग त्या स्पर्धेमध्ये आपण काहीतरी वेगळा इम्प्रूव्हमेंट करू शकतो. त्यासाठी नक्कीच तुला हा प्रश्न विचारला. काय रणनीती वेगळी आहे का या मॅचमध्ये? रणनीती काय नसेल, कारण फिल्डरांनी आपली बेस्ट द्यावा बस. थँक्यू. खूप सुंदर ओपिनियन ऐकलं. जास्त वेळ घेणार नाही कारण तिकडे मॅच सुद्धा सुरू आहे. टॉस गमावला, बॅटिंग करायचे. समोर दैवत वेलेकर. अगदी हाकेच्या अंतरावरती असणारी तुमची ही 2 गावं, एकामेकाच्या मैत्रीचे संबंधही तुमचे चांगलेत. मग काय रणनीती आहे की बॅटिंग करत असताना कोणाला लवकर प्रमोट कराल? पप्पू बजागे, विनोद बजागे. हे 2 खेळाडू जर सोडले तर अजून कोणाकडनं जास्त अशा अपेक्षा असतील? हेमंत घरत. येस, 2 शब्द या स्पर्धेबद्दल फक्त मला ऐकायचे आहेत, कारण रॅलिंग मैदानाच्या चहू बाजूला आहे. जे रॅलिंग याच क्रीडांगणाची शोभा वाढत आणि ही 3 दिवसाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये तुला खेळण्यासाठी संधी मिळाली, तर ही मॅनेजमेंट जी कमिटी आहे आणि सरपंच उपसरपंच चषक ज्यांनी भरवला गेला आहे त्यांच्याबद्दलचे 2 शब्द काय आहेत? डेकोरेशन तर खूप छान केलेलं आहे. आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. येस, थँक्यू. दोन्ही टीमच्या कॅप्टनला देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. तर नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला जानू स्पोर्ट्स इताडे फिल्डिंग करताना पाहायला मिळेल. त्यांचा अपोजिट आपल्याला पाहायला मिळेल जय सावरीदेव किरवली, ज्या किरवली टीमला फर्स्ट इनिंगमध्ये करावे लागेल बॅटिंग. तर जाऊया आपण एक्झिबिशन मॅचकडे. फर्स्ट इनिंग संपली आहे. 39 धावसंख्येचं टार्गेट आणि ते टार्गेट कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल या ऐकूया आवाज पीसेचा योगेजी पाटील सरांच्या शुभवाणीतून हे खेळाचं दुसरं सत्र. धन्यवाद. धन्यवाद भागेश. मात्र इथे मात्र पाहू शकत पहिल्याच चेंडूवरती या गोलंदाज बालराम मेहरनं मात्र दांडी गुल केली. जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर मेहर 11 बाबुआ संघाच्या माध्यमातून 3,000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. पहिल्या चेंडूवरती जरूर विकेट्स आली आणि पाहू शकाल फलंदाज इथे मात्र पहिल्याच चेंडूवरती मात्र बाद झाला. लक्ष आपण जर पाहिलं तर 39 धावांचा लक्ष्याचा इथे मात्र पाठला करत असताना 40+ लोणार संघ पाहू शकाल. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर फलंदाज विलासने सुद्धा चांगली कामगिरी केली होती. 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले, परंतु शरदनं फ्लाय स्टार्ट केली. 2 चौकार अगदी 12 धावांचं त्यांनी योगदान दिलं. बारामनं फक्त 1 धाव जोडली होती. हरीशला मात्र संधी मिळाली नाहीये आणि पाहू शकाल 3 षटकामध्ये अतिशय चांगली धावसंख्या इथे मात्र उभारण्यामध्ये यश आलं जय हिंद देवरुंग 40+ संघाला. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आलाय पप्पू. जो सामना सुरू आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी, जे व्ह्यूअर आमच्या समोर आता मात्र जोडले असतील त्यांच्या माहितीसाठी, एक्झिबिशन मॅच सुरू आहे, प्रेक्षणीय सामना सुरू आहे. त्यानंतर आपण रेग्युलर सामन्याकडे वळणार आहोत आणि त्याची आपण नाणेफेकी सुद्धा संपन्न केली. जय सावरीदेव किरवली विपक्ष जानूसपूर इताडे. हो, फटका हवेत केला. फिल्डर डीप मध्ये आहे. झेल पकडतील का? हो, पकडलाय. सलगच्या 2 चेंडूवरती 2 सफलता आणि जर या चेंडूवरती विकेट्स प्राप्त केली बाळराम मेहर यांनी तर मात्र कमिटी आमची मेहर 11 बाबगाव संघाच्या वतीने तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे.
नवीन फलंदाज पाहू शकेल मैदानाच्या आतमध्ये येत असताना चौथ्या क्रमांकावरती योगेश आलाय आणि गोलंदाज बालराम मेहर आता मात्र जॉन हॅट्रिक वरती आहे. 39 धावांचा पाठला करत असताना मात्र शून्यावरती 2 गडी गमावले लोणार संघाने. ओ परफेक्टली यॉर्कर होता आणि तिथे मात्र पाहू शकाल सन्मान दिलाय फलंदाज योगेशने. आणि जसा मात्र डिफेन्स पाहिला तसा मात्र वसीम आणि मेहर इलम बाबूगाव संघाने सुटकेचा श्वास सोडला असावा. मैदानाच्या आतमध्ये संदीप केणे म्हणून खेळाडू आहे आणि त्यांनी जर एक झेल जरी पकडला तर नरेश पाटील जे बाबगावचे आहेत त्यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. परंतु इथे लेन पहा जबरदस्त शपल होऊन हुक करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला परंतु चेंडू पाहू शकाल चांगला लेंथ वरती होता. अगदी एस्ट्याच्या डोक्यावरून फ्लाय झाला. म्हणजे आतापर्यंत एकही धाव गोलंदाज बाळरामनं खर्च केली नाहीये. जो त्यांच्याकडे अनुभव आहे तो अनुभव आता मात्र झोकतायत या एक्झिबिशन मॅच मध्ये लोणार संघाच्या विरोधात. चांगली गोलंदाजी क्रॉस बटेट फटक्या ऑन साइडला टर्न केला आणि या पहिल्या धावा आता मात्र लोणार संघाच्या अकाउंट मध्ये मात्र जोडल्या जाऊ शकतील. 40 प्लसचा सामना सुरू आहे. कुठलाही पॉवर प्लेचा खेळ नाहीये. तिन्ही षटकं जे आहेत ती नॉन पॉवर प्ले जे असणार आहेत आणि त्या अनुषंगाने सर्वात जास्त खेळाडू आपल्याला अगदी बाउंड्रीवरती पाहायला मिळत आहेत. आणि जो शरद घोडे यांनी मात्र जो निर्णय स्वीकारला होता बॅटिंग करण्याचा तो आतापर्यंत आपण योग्य म्हणू शकतो कारण त्याचे बॅटिंग बॅटर्सने मात्र पाहिलं तर 38 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या आणि 39 आता मात्र पाठलाग सुरू आहे. पाहू शकाल ऑन स्ट्राईकला दिलीप होते खूपच अनुभवी आहेत परंतु शपल होऊन पुन्हा त्यांनी मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी पहा दुहेरीचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती परंतु आता मैदानाच्या आतमध्ये भागम भाग पाहायला मृत्यू येते म्हणजे गोलंदाजामध्ये परंतु फलंदाजाने तिहेरीचा प्रयत्न केला नाही. 2 धाब्यावरती मात्र समाधानी राहिले. पंचाचा व्हाईटचा इशारा 2+1 एकूण 3 धाबा इथे मात्र बोनसच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाबा कशा येतात हे महत्वाचं नाहीये. धाबा येणं आता लोणार संघासाठी महत्वाचं झालेलं आहे. 4 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सामन्यानंतर पाहू शकाल जानुस्पर इताडे संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आणि जय सावरदेव किरवली संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. हो फटका हवेत केला. अजून विकेटचं पतन होऊ शकेल का? क्षेत्ररक्षक पाहू शकाल चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करत नाहीत कारण त्यांना चेंडू फील्ड करायचा आहे. त्या अनुषंगाने मात्र पाहू शकाल चेंडूला थांबवण्यापूर्वी फलंदाजाने 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या आणि एक सफल षटकाची समाप्ती बाळराम मेहर यांची आपल्याला पाहायला मिळाली. 2 सफलता त्यांनी प्राप्त केल्या आणि फक्त आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये 6 धाबा त्यांनी खर्च केल्या. म्हणजे येणारे 12 चेंडू आता शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 33 धाबांची अवता मात्र आवश्यकता असणार आहे. मोठे फटके खेळण्यासाठी आता मात्र प्रयत्न करावे लागतील आणि तशा प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल का? शरद घोडे यांची सुद्धा पाहिली तर शरीरची रचना अगदी जाडजूड आहे परंतु क्रिकेटसाठी ते मात्र नक्कीच पूर्णपणे समर्पित आहेत. आणि मित्र म्हणतो की 40 प्लसचे जे खेळाडू असतात त्यांच्यासाठी मात्र हा एक व्यायामच आहे. मी आपल्या शरीराच्यासाठी जर विचार करता त्याच्यासाठी फिटनेससाठी मात्र एक चांगली मेजवानीच आहे. चला वेळ थोडासा कमी खर्च करायचा आहे. लगेच षटकाला आपण सुरुवात करा. 12 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 33 ची आवश्यकता आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र गोलंदाज हाताळण्यासाठी सज्ज होतोय मच्छिंद्रने सुद्धा मात्र पाहिलं तर देवरुंग रेग्युलर संघासाठी सुद्धा अनेक वर्ष चांगली कामगिरी केली होती जेही देवरुंग संघाच्या माध्यमातून खेळत असताना आणि ते जबरदस्त स्पिनर म्हणून ते उदयास आले होते आणि आतापर्यंत सुद्धा ती त्यांची शैली आहे. आणि आपल्या स्विंगिंगच्या तालावरती आता मात्र आपल्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट ठीक आहे फलंदाजाला मात्र नाचवण्याचा प्रयत्न करतील का पाहूया. ओ काय शैली आहे परंतु तिथे हुक केलाय. चेंडू चला अगदी फाईन चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने अगदी फील्ड केला गेला. जबरदस्त फिल्डिंगचा नजराणा. आय थिंक दिलीप गोडे होते त्या ठिकाणी पहा. जबरदस्त फिल्डिंगचा नजराणा. चेंडूची जर आपण इथे शैली जर पाहिली तर खरोखरच एखादा फलंदाज मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे अचंबित होईल अशा रीतीने मात्र त्यांची बॉलिंग ऍक्शन आहे. शॉर्ट रनअप आपण पाहतो आणि पाहू शकाल योग्य रीतीने मात्र टप्प्याला ते मात्र नक्कीच त्या ठिकाणी पीक करतायत. थोडंसं फ्लॅटेड चेंडूला टाकण्याचा प्रयत्न करतात. इथे मात्र पहा पुन्हा फ्लॅटेड डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग होतोय. पुन्हा एक धाव तिथे मात्र जोडली गेली. दुहेरीचा प्रयत्न होतोय परंतु फलंदाज योगेशने मात्र त्या ठिकाणी नाकारलं कारण त्यांना माहिती होतं की जर दुहेरीचा आपण जर प्रयत्न केला तर मात्र डेंजर झोनकडे मात्र दिलीपला जावं लागला असता आणि तो मात्र डेंजर झोन मात्र होऊ शकला असता परंतु त्या अनुषंगाने एक धाव तिथे मात्र जोडली गेली आणि संघाच्या एकूण 10 फलकावरती धावा लागल्या गेल्या. 8-10 चेंडू शिल्लक 31 ची आवश्यकता. ओ टप्प्याकडे मात्र लक्ष वेधलं. फटका हवेत केला. लॉंग लकडे क्षेत्ररक्षक हो काय झेल पकडलाय
अगदी स्टायलिश झेल, दोन पायांवरती बॅलन्स दाखवला आणि जबरदस्त आपल्या हाताचे उंजल उघडले आणि अशा रीतीने लोणार संघाला तिसरा धक्का लागत असताना फलंदाज बाद होतो योगेश. अजून एक चांगला चेंडूची हाताळणी आपण पाहतोय, परंतु पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा, वाईटची खून दाखवत असताना अतिरिक्त धाव तिथे मात्र स्कोअर कार्ड मध्ये जोडली गेली. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती आलाय बॅटिंग करण्यासाठी. पाहू शकाल विकास. हो, चेंडू पडल्यानंतर पहा जबरदस्त लेंथ वरती मारा करतोय सध्या तरी मचिंद्र. अशा प्रकारचे गोलंदाज आपण लगान पिक्चर मध्ये पाहिले होते, ज्या अनुषंगानं तो खेळ आपण पाहिला असेल मित्रांनो इंग्लंड विरुद्ध. आणि त्या ठिकाणी आमिर खानची मात्र ती पूर्णपणे आर्मी तुम्हाला पाहायला मिळाली असेल. आणि तशाच प्रकारे शैलीनं मच्छिंद्र सुद्धा इथे गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न करतोय. तिथे मात्र चूक घडली. बालराम मेहर होते स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये, त्यांच्याकडून चूक घडली गेली आणि अखेर फलंदाजाने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. आणि संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिले तर 11ला 3 म्हणजे विजयासाठी 7 चेंडू शिल्लक आणि 28 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठा फटका मारावा लागेल, परंतु तसं काही घडत नाहीये. गोलंदाजी सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे आज जय हिंद देवरू संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. म्हणजे आपण म्हणू शकतो की जे शरदजी घोडे यांची जी शेणा आहे, जे मावळे आहेत, आज मात्र जबरदस्त त्यांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. मग बॅटिंग असेल, गोलंदाजी असेल आणि फिल्डिंग मध्ये सुद्धा मात्र चांगला परफॉर्मन्स त्यांचा आपण पाहिला. ज्या धावा पहिल्या षटकामध्ये बालराम मेहरने खर्च केल्या होत्या 6, तेवढ्याच धावा मचिंद्रने सुद्धा खर्च केल्या 6 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा पाहायला मिळतात 3 गड्यांच्या मोबदल्यात. येणारे 6 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. या सामन्यासाठी माजी उपसरपंच सन्माननीय रोहिदासजी घोडे यांच्या माध्यमातून ट्रॉफी सुद्धा दिली जाणार आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज. 27 धावा तिथे मात्र रोखायच्या आहेत. समोर फलंदाज पाहिला तर विकास आहे, नॉन स्ट्राईकला पाहिला तर फलंदाज दिलीप आहे. आणि दिलीपने सांगितलं की आमचा संघ नौका आहे, तरी सुद्धा आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू, परंतु हवं तसा मात्र खेळ आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून झाला नाहीये. चेंडूची लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे. डाबा स्टिकच्या चेंडू भरपूर बाहेरून निघून गेला. 1+1 एकूण 2 धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या. 14 धाबा 10 फलकावरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला हाताळतोय गोलंदाज देरू संघाच्या माध्यमातून विश्वजित. नावातच जीत आहे. हो, चेंडूची छेडछाडी करण्याचा प्रयत्न. फलंदाज बीड झाले, सुद्धा बीड झाले, परंतु शॉर्ट थर्डमॅन मध्ये दिलीप गोडे यांच्या माध्यमातून चांगला क्षेत्ररक्षण. आय थिंक दिलीप गोडे लॉंग लेग कडे आहेत. पहा प्रत्येक चेंडूकडे अंतर. आता मात्र शरदजी घोडे मात्र कान मंत्र देत आहेत. एकतर्फा खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. एक्झिबिशन मॅच मध्ये ऑनसेटला 10 केलाय. चेंडू चालला अगदी जमिनीला रेंगाळत. चांगला क्षेत्ररक्षण काऊ कॉर्नरकडे आपण पाहतोय. चांगली फेक आणि इथे मात्र पहा 2 पायांच्या मधून चेंडू फरार झालाय, परंतु बॅकअपला मात्र क्षेत्ररक्षक आहेत. रोहितदाजी घोडे सुद्धा आले होते बॅकअपसाठी. जसा त्यांना बॅकअप मिळाला होता, ज्यावेळी ती ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पद त्याने भूषवला, सर्व गावकऱ्यांचा तो बॅकअप त्यांच्या पाठीशी होता आणि त्याने सुद्धा आपल्या कारकिर्दीमध्ये चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केला. लाईन चुकीची निवडली गोलंदाजाने, परंतु पाहू शकाल पंचाची दोन्ही हात समांतर. वाईटचा इशारा. थोडस लॉंग षटक चाललाय असं म्हणावं लागेल. विश्वजितच्या माध्यमातून हा दुसरा स्क्वेअर चेंडू त्याने टाकलाय आणि जिंकण्यासाठी अजूनही 4 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता. काही होऊ शकतो. या 4 जर चांगले फटके आले तर हा सामना जिंकू शकतात लोणार. इथे मात्र पहा हुक करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाही गे, ताकदीचा कुठेतरी कमी वापर केला गेला आणि फक्त 1च धाव तिथे मात्र जोडली गेली. म्हणजे देवरू संघ सांगतोय की इलाका हमारा और धमाका भी हमारा रहेगा.
अशा पद्धतीने मात्र खेळ या ठिकाणी आपल्याला जय हिंद देवरुख 40+ संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. औपचारिकता शिल्लक आहे असंच म्हणावं लागेल, कारण 3 चेंडूमध्ये आता विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. बागपूट पंच फटका जबरदस्त. रोहिदास गोडे त्या ठिकाणी आहेत कव्हर पॉइंटला. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना दुहेरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा सुद्धा मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर आपण रेग्युलर मॅच कडे वळणार आहोत. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी कुठेही जाऊ नका. पाहत राहा सरपंच उपसरपंच चषक 2024. 2 चेंडू अजून शिल्लक. फटका हवेत केलाय परंतु नो मॅन स्टँड वरती लँड होईल, कारण क्षेत्रक्षेत्रातला मात्र कुठलाही उपस्थित नाहीये. पुन्हा दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण झाल्या गेल्या. धन्यवाद. मी लोणार संघाचा आभार व्यक्त करेन की आपण वेळेला महत्व दिला आणि जी वेळ तुम्हाला दिली होती त्या ठिकाणी मात्र तुम्ही इथे उपस्थित राहिले आणि चांगला खेळ करण्याचा तुम्ही प्रयत्न केला. तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि अभिनंदन करेन मी जय हिंद देवरुख 40+ संघाचं की तुम्ही जबरदस्त खेळ तिथे मात्र सादर केला आणि अखेर हा सामना जिंकला आहे. एक्झिबिशन सामना जिंकणारा संघ आहे टीम जय हिंद 40+ देवरुख. अभिनंदन, सर्वांचं अभिनंदन करूया आणि शुभेच्छा देऊया त्यांना पुढील वाटचालीसाठी. आणि या सामन्यातील आपण मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आहोत. जे जालिंदर पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती तुम्ही आर्यन मेयर वसीम सिंधू यांना पाहू शकाल. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने आय थिंक पहिल्याच षटकामध्ये या प्रतिस्पर्धी संघाला मात्र पूर्णपणे बागफुटला आणला. एका षटकाचा स्पेल हाताला फक्त 6 धावा खर्च केल्या आणि गडी बाद केले 2 आणि तो खेळाडू आहे मिस्टर बालराम मेहर ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू. चला मैदान आता खाली करायचं आहे, कारण तुमची वेळ संपन्न झाली. सामना सुद्धा संपन्न झाला. आता मात्र आपल्याला रेग्युलर सामन्याकडे मात्र वाटचाल करायची आहे, कारण अजूनही आम्हाला 3 सामने कव्हर करायचे आहेत. वेळ थोडंसं आमच्याकडे कमी आहे. पाहू शकाल जानुसपूर इतर संघ फिल्डिंग सजवत असताना आणि टीम सावरदेव किरोली संघाला सुद्धा विनंती असेल की आपली सलामीची जोडी सुद्धा त्वरित तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. अभिनंदन करूया आपण जय हिंद देवरुख 40+ संघाचं. जबरदस्त खेळ त्यांनी आज प्रस्थापित केलेला आहे आणि त्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलणारा खेळाडू ठरलाय, ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी हाताळली. एका षटकाच्या स्पेल मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या, 2 गडी बाद केले. अर्थात बालराम मेहर ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू. त्यांना आपण देणार आहोत सुंदर ट्रॉफी. प्रथमतः सामनावर स्वीकारा आणि तदनंतर तुमच्यासाठी जी ट्रॉफी आहे जी आम्हाला माजी उपसरपंच सन्माननीय रोहितदाजी घोडे यांच्या माध्यमातून ट्रॉफी दिली जाणार आहे. तर सन्माननीय रोहिदास घोडे यांच्या शुभ हस्ते आपण सामनावर पुरस्कार देऊया. सुंदर ट्रॉफी आणि कोल्ड ड्रिंक्स आहे. कोल्ड ड्रिंक्स सुद्धा द्या आपण. मग सायंकाळी काय द्यायचं ते तुम्ही ठरवा. सध्या कोल्ड ड्रिंक्स द्या आणि सर्वजण खेळाडू या, कारण तुमच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी सुंदर ट्रॉफी आहे. जो सामना जिंकलेला आहे टीम जय हिंद देवरुख 40+ या संघाने, त्यांच्यासाठी सुंदर ट्रॉफी आपण पाहू शकाल मित्रांनो. पहा, एखादा रेग्युलर स्पर्धेमध्ये एवढी मोठी ट्रॉफी असते, ती ट्रॉफी आपण एक्झिबिशन मॅच मध्ये देणार आहोत. सर्व खेळाडू या आमच्या टॉस बॉक्स मध्ये या, कारण तुमचा हा सन्मान आहे. कारण या सामन्यामध्ये विजय संपादित केलेला आहे जय हिंद देवरुख 40+ संघाने. तुम्ही पाहू शकाल सर्व संघाचे खेळाडू येत असताना देवरुख संघाचे खेळाडू आले तरी हरकत नाहीये, कारण हा तुमचा विजय आहे मित्रांनो. ही तुमची मेहनत आहे
आणि पाहू शकाल तुम्ही या प्रेक्षकांना आज खरोखरच मंत्रमुग्ध केलं तुमच्या खेळीनं आणि तुम्ही या सामन्याच्या माध्यमातून युवकांना मेसेज दिलाय की खेळामध्ये पाहिलं तर कुठल्याही वयाची मर्यादा नसते. विजय हा फक्त आपल्या जिद्दीवरती अवलंबून असतो आणि ते दृश्य तो सामना आपण इथे अनुभवला आणि पाहू शकाल सर्वच खेळाडू आणि ही सुंदर ट्रॉफी देणार आहोत. चला आयोजकांच्या वतीने आपण आयोजकांच्या शुभास्ते देत आहोत. ट्रॉफी स्पॉन्सर आहेत सन्माननीय माजी उपसरपंच रोहिदासजी गोडे यांच्या माध्यमातून